पारायण करण्यासाठी सर्वात पवित्र काळ कोणता असेल तर तो आहे श्रावण महिना। येत्या 13 ऑगस्टपासून या पवित्र श्रावणाची सुरुवात होत आहे। तर या श्रावण महिन्यात शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कसं करायचं, कोणी करायचं, ते केल्याने काय होते, पारायणाचे नियम व अटी, याचे उद्यापन कसे करायचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते किती दिवसाचे करायचे, यासंबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या श्री गणेशाय चॅनलमध्ये। सर्वांना श्री स्वामी समर्थ। शिवलीलामृत ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायामध्ये आपल्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळतात। शिव म्हणजे देवांचे देव, महादेव हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहेत। मनुष्य जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे असतातच। याचं दुःख आणि संकटातून आयुष्य जगण्याची दिशा मिळावी, आपले जीवन सार्थकी व्हावे, तसेच रोग, अपमृत्यू, दुःख, दारिद्र्य, कर्ज व मंगल कार्यातील अडचणी या सर्वांचे निवारण होण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण आपण जीवनात एकदा तरी अवश्य करावं। श्रावणामध्ये नवनाथ भक्तिसार या ग्रंथासोबतच ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण अवश्य करावं। आपलं नशीब, आपलं प्रारब्ध बदलण्याची ताकद या ग्रंथामध्ये आहे। या ग्रंथाचे पठन केल्यानंतर सर्व समस्या दूर होतात, तुम्हाला वैभव प्राप्ती होईल। या ग्रंथाचं मनोभावे पठन केलं तर दुःख, दारिद्र्य, विवंचना, रोग इत्यादी नष्ट होतातच, संकटे नष्ट होतातच, भगवान शिवांची कृपादृष्टी प्राप्त होते, आपल्या घरामध्ये सुख, शांती, संपत्ती, आरोग्य नांदते, मानसिक समाधान मिळतं, संततीची प्राप्ती होते, विवाह जमतात, व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसायामध्ये नफा मिळतो, नोकरी जर कोणी करत असेल तर नोकरीमधील समस्या असतील, अडचणी असतील किंवा नोकरी मिळण्याबाबतच्या काही समस्या असतील तर ते सुद्धा दूर होतात। तसेच पीडिताचा आजार बरा करण्याची ताकद देखील या ग्रंथामध्ये आहे। दुःख, दारिद्र्य, दैन्य दूर करणारा असा हा दिव्य ग्रंथ आहे। ज्यांना शक्य होईल त्यांनी या ग्रंथाचे पठन, पारायण अवश्य करावं। आता बघा, हे पारायण करताना कोणते महत्त्वाचे नियम आहेत जे आपल्याला पारायण काळात पाळायचे आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन या पारायण काळामध्ये करायचं आहे। त्याचबरोबर मांसाहार करायचा नाही, परान्न घ्यायचं नाही, म्हणजेच बाहेरचं काहीच खायचं नाही, आपल्या घरातीलच जेवण आणि सात्विक जेवण आपल्याला करायचं आहे। झोपताना चटई किंवा घोंगडीवर झोपावं, गादीवर झोपू नये। आता ज्यांना काही पाठीचे किंवा मणक्याचे आजार असतील, काही दुखणं असेल तर त्यांनी हा नियम नाही पाळला तरी चालेल। ह्या अगदी साधे सोपे नियम आहेत। तर बऱ्याच वेळेस काय होतं की पारायण करायचं म्हटलं की त्याचे नियम आणि अटी बघूनच आपण यांना जास्त घाबरत असतो। तर बघा, याचे अगदी साधे सोपे नियम अटी आहेत आणि हे सर्व नियम अटी प्रत्येक पारायणालाच लागू पडतात आणि ते योग्य देखील आहेत। कारण बघा, नियम अटी घातल्यामुळे आपली जी मानसिक स्थिती आहे ती मजबूत होते, आपली इच्छाशक्ती वाढते आणि पारायण पूर्ण करण्यासाठी आपल्याला जी इच्छाशक्ती, मनोबळ लागतं ते यातूनच आपल्याला मिळत असतं आणि आपलं जे लक्ष आहे ते वाचनाकडे केंद्रित होण्यासाठी हे नियम अटी घालून दिलेले असतात। तर या शिवलीलामृत ग्रंथाच्या पारायणाची सुरुवात शक्यतो सोमवारीच केली जाते, पण जर शक्य नसेल तर तुम्ही इतर कुठल्याही दिवशी या पारायणाची सुरुवात करू शकता, कारण श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो। तर ज्या दिवशी पारायणाची सुरुवात करणार आहात त्या दिवशी लवकर उठून स्नान करून स्वच्छ मनाने, स्वच्छ शरीराने आपल्याला पारायणाची सुरुवात करायची आहे। शक्य झाले तर पांढरे वस्त्र परिधान करून आपण पारायणास सुरुवात करावी, शक्य नसेल तर काहीच हरकत नाही, किंवा मग तुम्ही फक्त पारायण काळामध्ये तेवढ्या वेळेपुरते पांढरे वस्त्र परिधान करू शकता। आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पारायण काळात उपवास केला जातो का, तर बघा, हे सर्वस्वी तुमच्यावर आहे। जर तुम्हाला पारायण काळात उपवास करायचा असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता, शक्य नसेल तर काहीच हरकत नाही। आणि जर पारायणाची सुरुवात जर तुम्ही सोमवारी करणार असाल तर नेहमीप्रमाणे श्रावणामधील सोमवार हा आपल्याला उपवास असतोच, तो दिवसभर आपण उपवास धरत असतो आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा। परंतु जर 7 दिवस तुम्ही हे पारायण करणार असाल तर साधारणतः पारायण जर सुरू असेल तर 7ही दिवस उपवास करण्याची गरज नाही। आणि जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर तुमची इच्छा। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हे पारायण कोण करू शकतं, तर बघा, स्त्री पुरुष कोणीही हे पारायण करू शकतात। त्याचबरोबर जर गर्भवती स्त्रिया हे पारायण करणार असतील तर त्यासुद्धा हे पारायण करू शकता। फक्त तुमच्या तब्येतीची काळजी
घेऊनच या गोष्टी कराव्या. जर तुम्हाला खाली बसणे शक्य होत नसेल तर मग तुम्ही खुर्ची घेऊन त्यावरती बसून देखील पारायण करू शकता. अशा प्रकारे कोणीही हे पारायण करू शकतं. जर स्त्रिया हे पारायण करणार असतील तर मग त्यांनी फक्त आपल्या मासिक धर्माचे तारखा बघूनच या पारायणाची सुरुवात करावी. मासिक धर्म झाल्यानंतर या पारायणाची सुरुवात करावी किंवा त्याआधी तुम्ही पारायणास सुरुवात करू शकता. आणि यदाकदाचित समजा जर पारायण काळात जर मासिक धर्म आला तर मग तुम्ही घरातील इतर कोणाकडूनही पारायण वाचन करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला हे पारायण करायचं आहे. आता पारायण कुठल्या दिवशी करायचं तर बघा, सोमवारी शक्यतो या पारायणाची सुरुवात करावी. जर शक्य नसेल तर श्रावणातील कुठल्याही दिवशी तुम्ही पारायणास सुरुवात करू शकता. आता हे पारायण किती दिवसांचे करावे तर बघा, कुणी 1 दिवसाचं, कुणी 5 दिवसाचं, कुणी 7 दिवसाचं, तर कुणी 15 दिवसाचं पारायण सुद्धा करतं. आता 1 दिवसीय पारायण करणार असाल तर मग तुम्ही सोमवारी हे पारायण करावं. संपूर्ण 1 दिवसामध्ये आपल्याला 1 ते 15 अध्याय वाचायचे आहेत आणि एक पारायण पूर्ण करायचं आहे. तर तो एक पारायण होतो. आणि बघा, या वाचनाला भरपूर वेळ लागतो, म्हणजे संपूर्ण दिवस या वाचनामध्ये जाऊ शकतो, कारण यातील अध्याय भरपूर मोठे आहेत. त्यामुळे जर शक्य असेल तरच तुम्ही 1 दिवसीय पारायण करा. शक्य नसेल तर मग तुम्ही 5 दिवसाचे, 7 दिवसाचे किंवा 15 दिवसाचे पारायणसुद्धा करू शकता. तर आता तुम्ही 5 दिवसीय पारायण करणार असाल तर मग रोज 3-3 अध्याय असे तुम्हाला 5 दिवस घ्यायचे आहेत. म्हणजे तुमचे 15 अध्याय पूर्ण वाचन होतील आणि तुमचं एक पारायण होईल. त्यानंतर जर तुम्ही 7 दिवसाचं पारायण करणार असाल तर मग रोज 2 याप्रमाणे 6 दिवसांमध्ये 12 अध्याय आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला 3 अध्याय वाचायचे आहेत. असे मिळून 15 अध्यायाचं पठण करायचं आहे. आणि 7व्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण उद्यापन करायचं असतं. आणि 15 दिवसाचे पारायण करणार असाल तर मग रोज 1 अध्याय याप्रमाणे 15 दिवसांमध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होईल. त्यानंतर जर बरेच जण प्रत्येक सोमवारी 1 याप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये 4 पारायण पूर्ण करतात. म्हणजे दर सोमवारी तुम्हाला 1 ते 15 अध्याय पूर्ण वाचून झाल्यानंतर तुमचं एक पारायण होणार आहे. तर बरेच जण श्रावणातील 4ही सोमवार 1 पारायण करतात. असे 4ही सोमवार ते 4 पारायण पूर्ण करत असतात. तर यामध्ये तुम्हाला जे शक्य असेल त्याप्रमाणे तुम्ही तेवढ्या दिवसांचे पारायण करू शकता. परंतु 7 दिवसीय पारायण हे सर्वात जास्त प्रमाणात केले जाते. शक्यतो वाचनास सुरुवात ही पहाटे करावी. आता ज्यांना शक्य असेल त्यांनी लवकर उठून पहाटे आपल्याला वाचन करायचं आहे. तर ज्यांना शक्य नाही त्यांनी मग प्रदोष काळात भगवान शंकरांची सेवा सर्वोत्कृष्ट मानली जाते. तर मग तुम्ही प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदरचा 1.5 तास आणि नंतरचा 1.5 तास, साधारणतः संध्याकाळी 4:30 ते 7-8 वाजेपर्यंतचा या काळामध्ये तुम्ही वाचन केलं तरी चालतं. आता याची काही पूजा मांडणी केलीच पाहिजे असा काही भाग नाही आहे. देवपूजा झाल्यानंतर तुम्ही देवघरातील आपल्या शिवशंभूंच्या समोर, महादेवाच्या पिंडीसमोर बसून हे वाचन करू शकता. किंवा जर तुम्हाला इच्छाच असेल तर मग तुम्ही वेगळी मांडणी देखील करू शकता. त्यासाठी तुम्ही मग भगवान शंकरांचा फोटो घ्या किंवा मग शिवलिंग घ्या. आता इथे बघा, भगवान शंकरांना हळदी कुंकू वाहिले जात नाही. तर त्यांना अष्टगंध, चंदन, भस्म लावावं किंवा पांढरा गंध लावायचा आहे. भगवान शंकरांना पांढरी फुलं वाहिली जातात, बेलपत्र वाहावीत. आपलं स्नान झाल्यानंतर ज्यावेळी आपण पारायणाला बसू त्यावेळी स्वतःच्या कपाळाला देखील आपल्याला भस्म लावायचं आहे. तर यासाठी देवपूजा झाल्यानंतर लगेच तुम्ही पारायणाची सुरुवात करू शकता. किंवा जर पूजा मांडणी करायची असेल तर इथे थोडक्यात माहिती मी सांगते. तर पूजा मांडणी करायची असेल तर देवपूजा झाल्यानंतरच लगेच पूजा मांडणी करायला घ्या. ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणी करणार असाल ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यानंतर तिथे आपल्याला गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे, रांगोळी काढायची आहे. त्यासाठी पाट किंवा चौरंग घ्यावा, त्यावरती शुभ्र पांढरे वस्त्र अंथरावे. त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. दिव्याचे पूजन करावे. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करावी. अग्निदेवतेच्या साक्षीने आपण प्रत्येक पूजन करत असतो, त्यामुळे सर्वात आधी दिव्याची पूजा करून घ्यावी. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाचे पूजन करायचे आहे. त्यासाठी तुम्ही देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती घेऊ शकता किंवा मग गणपती स्वरूप सुपारी देखील इथे घेऊ शकता. तर इथे आपल्याला प्रथम पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचं आहे. ती सुपारी स्वच्छ पुसून किंवा मूर्ती असेल तर ती स्वच्छ पुसून आपल्याला चौरंगावरती थोडेसे तांदूळ किंवा अक्षदा ठेवून त्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यावर गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायची आहेत. त्यानंतर आपल्याला शिवलिंगाची स्थापना करायची आहे.
त्यासाठी तुम्ही शिवलिंग घेऊ शकता किंवा मग महादेवांची फोटो देखील घेतली तरी चालेल. मग फोटो असेल तर ती स्वच्छ पुसून घ्यावी, तिला चंदन, अष्टगंध, भस्म लावावं आणि जर मूर्ती असेल तर मग त्यावर तुम्हाला पंचामृताने प्रथम पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, त्यानंतर पाण्याने परत अभिषेक घालायचा आहे. मूर्ती स्वच्छ करून थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला शिवलिंगाची स्थापना करायची आहे. आता हे सर्व करत असताना आपल्याला शिवमहिम्न स्तोत्र पठण करत करायचं आहे. जर हे शक्य होत नसेल तर मग तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत शिवलिंगावरती अभिषेक करू शकता. आता शिवलिंगाला आपल्याला पांढरा गंध लावायचा आहे, पांढरी फुलं अर्पण करायची आहेत, बेलपत्र व्हायचं आहे. आता याच पाटावरती जर जागा असेल तर त्याच ठिकाणी तुम्ही हा ग्रंथ ठेवायचा आहे. जर त्या पाटावरती जागा नसेल तर मग तुम्ही वेगळा पाट मांडून त्यावरती हे शिवलीलामृत ग्रंथ ठेवू शकता. पोथीला देखील पांढरा गंध, भस्म लावायचा आहे, पांढरी फुलं अर्पण करायची आहेत, नमस्कार करायचा आहे. पारायणाला सुरुवात करण्याआधी संकल्प करायचा आहे. संकल्पाशिवाय कोणतंही व्रत जे असतं ते पूर्ण होत नाही आणि संकल्प हा पहिल्याच दिवशी आणि एकदाच करायचा असतो. तर हा संकल्प कसा करायचा तर बघा, खाली एक प्लेट घ्यावी, त्यावरती आपला हात धरायचा आहे. उजव्या हातामध्ये आपल्याला 2 चमचे पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला अक्षदा, हळदी, कुंकू, फूल घ्यायचं आहे. आपल्या मनातील इच्छा की ज्या कारणासाठी किंवा ज्या इच्छेसाठी आपण हे पारायण करत आहोत ती बोलावी. भगवान शिवांना प्रार्थना करायची आहे की हे कैलासनाथा, या इच्छेसाठी मी हे पारायण करत आहे, तर माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे करून घ्यावी आणि मला फलप्राप्ती द्यावी, अशी विनम्र प्रार्थना करायची. आणि आपल्या हातातील जे पाणी आहे ते खाली तामणामध्ये सोडून द्यायचं. त्यावरून परत 2 चमचे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे पारायणास संकल्प घ्यायचा आहे. त्यानंतर वाचनास सुरुवात करायची आहे. त्यानंतर वाचन झाल्यानंतर रोज जे काही आपल्या घरामध्ये अन्न शिजतं त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता किंवा मग रोज तुम्ही साखरेचा, खडीसाखरेचा, दूध साखरेचा, दही भाताचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. मग शेवटच्या दिवशी तुम्ही खिरीचा, काहीतरी गोडाचा पदार्थ करून दाखवू शकता. आणि त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. प्रथम गणपती बाप्पाची आरती करावी, त्यानंतर शिवशंकरांची आरती करावी. तर अशा प्रकारे आपल्याला हे पारायण करायचं आहे. आणि शेवटच्या दिवशी मग उद्यापन करायचं आहे. तर हे उद्यापन कसं करायचं तर ज्या दिवशी तुमचं पारायण पूर्ण होणार असेल त्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता किंवा मग त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता. आता उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणेच वाचन, आरती करायची आहे. नैवेद्यामध्ये काहीतरी खिरीचा किंवा गोडाचा नैवेद्य करून दाखवायचा आहे. त्यानंतर जवळपास भगवान शंकरांचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी भगवान शिवांच्या पिंडीवरती किंवा शिवलिंगावरती एक कलश पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पांढरी फुले, बेलपत्र पाहायची आहेत आणि यथाशक्ती तांदूळ आणि थोडेफार पैसे आपल्या ब्राह्मणाला किंवा तेथील जे पुजारी असतील त्यांना दान करायचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं दानधर्म करावं, गाईला घास द्यायचा आहे. त्यानंतर उद्यापनाच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला पूजा हलवायची आहे. पूजेला अक्षदा, भस्म अर्पण करावं, धूप दीप दाखवावा, फूल अर्पण करावं. त्यानंतर आपल्याला पूजा हलवायची आहे. पूजेतील जे फूल बेलपत्र असेल ते निर्माल्यामध्ये वाहून द्यावे. जे काही तांदूळ वगैरे पूजेमध्ये ठेवलेले असतील तर ते तुम्ही पक्ष्यांना खायला देऊ शकता आणि बाकीचं जे निर्माल्याचं साहित्य आहे ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडून देऊ शकता. तर भगवान शिवांना भोळा भाव आवडतो, म्हणूनच त्यांना भोळा शंकर असं म्हटलं जातं. भोळ्या भक्तिभावानं आपण हे पारायण अवश्य करावं. शंका किंवा भीती मनामध्ये ठेवू नये. साधे सोपे असे अटी नियम आहेत ते मात्र आपल्याला या काळामध्ये पाळायचे आहेत. जेवढे दिवस तुम्ही हे पारायण करणार आहात तेवढे दिवस आपल्याला घरामध्ये पावित्र्य राखायचं आहे, शांतता ठेवायची आहे, भांडण तंटा करायचा नाही, मौन शक्यतो धारण करायचं. त्याचबरोबर ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा जेवढा शक्य होईल तितका आपल्याला नामस्मरण करायचं आहे. आता ज्यांना हे शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणे शक्य नाही त्यांनी मग या शिवलीलामृत ग्रंथातील 11वा अध्याय रोज पठण करा किंवा मग दर सोमवारी यातील 11वा अध्याय तरी नित्य वाचावा. त्यानंतर यातील 42 ज्या ओव्या आहेत, 15व्या अध्यायात ज्या 42 ओव्या दिल्या आहेत त्या ओव्यांचं पठण करायचं आहे. एक माळ महामृत्युंजय मंत्राची करावी किंवा मग तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप देखील करू शकता. हे पारायण केल्यानंतर नक्कीच तुम्हाला अनुभव येईल, दुर्भाग्य दूर होईल, अडीअडचणी असतील त्यांचं निवारण होईल, वैभव प्राप्ती होईल.
माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच धार्मिक व भक्तिमय माहितीसाठी आपल्या श्री गणेशा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.